नमस्कार. TET परीक्षा 23 नोव्हेंबर 2025 दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायचे करून असेच नवीन शैक्षणिक माहितीपर व्हिडिओ तसेच TET संदर्भात महत्त्वाची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकर मिळेल. तर महत्त्वाची माहिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या माहितीपर व्हिडिओला. TET परीक्षा 2025 ही 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेली होती. ही परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगली खुशखबर आहे. परीक्षा पास झाल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध झालेले आहेत. विद्यार्थ्यांनी 23 नोव्हेंबर 2025 रोजी ही परीक्षा दिलेली होती. तिला परीक्षेचं नाव होतं TET शिक्षक पात्रता परीक्षा. दिनांक 3 फेब्रुवारी 2026 या परीक्षेचा अंतिम निकाल लागलेला होता. जे विद्यार्थी ही परीक्षा पास झालेले आहेत त्यांचे पात्रता प्रमाणपत्र त्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी ज्या जिल्ह्यातून तुम्ही TETचा फॉर्म भरला असेल व परीक्षा दिली असेल त्याच जिल्ह्यात तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळणार आहेत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्याकडे ते प्रमाणपत्र तुम्हाला मिळतील. त्यासाठी दिनांक 18 मे 2026 ते दिनांक 8 जून 2026 ही प्रमाणपत्र मिळण्याची अंतिम तारीख आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. 8 जून नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रमाणपत्र भेटणार नाही. तरी पात्रताधारक विद्यार्थ्यांनी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावरती जाऊन व्यवस्थित सूचना वाचून आवश्यक ती कागदपत्रे मूळ व त्यांची झेरॉक्स प्रत घेऊन सेल्फ अटेस्टेड केलेली घेऊन जावे आणि प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली असेल तेथील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी कार्यालय येथे जाऊन पात्रता प्रमाणपत्र विद्यार्थ्यांनी स्वीकारावे. ओरिजिनल एक झेरॉक्स परत सेल्फ अटेस्टेड घेऊन जावी. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला होता त्यावेळेस जे डॉक्युमेंट तुम्ही जोडलेले होते ते ज्या डॉक्युमेंटची माहिती तुम्ही दिलेली होती तेच त्यांचे एक ओरिजिनल आणि एक झेरॉक्स परत जे सेल्फ अटेस्टेड स्वतःकडे असावी. आता कागदपत्रे कोणते तुम्ही जोडलेली आहेत ते आपण लागतील तिथे प्रमाणपत्र स्वीकारायच्या टायमाला ते आपण आता पाहून घेऊया. पहिलं परीक्षेचा हॉल तिकीट, गुणपत्रिका प्रत जे पास झाल्याचं जे भेटतं आपल्याला गुणपत्रिका त्याचे एक प्रत, DED झालेलं असेल तर त्याचं पास झाल्याचं प्रमाणपत्र किंवा तुमचं BED झालेलं असेल तर त्याचं पास झाल्याचं प्रमाणपत्र, आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, तुम्ही जात प्रवर्गातून जर कधी आरक्षणातून हा फॉर्म भरला असेल तर त्याचे प्रमाणपत्र तुम्हाला लागेल. NCL लागणार नाही. दिव्यांग असाल तर ते दिव्यांग 40% वरती तुम्ही दिव्यांग असेल याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तसेच माजी सैनिक म्हणून तुम्ही फॉर्म भरला असेल तर तसंच तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ओळखीचा पुरावा म्हणून तुम्हाला कोणते कागदपत्र द्यावे लागतील त्यातून एक कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आधार कार्ड पाहिजे किंवा पॅन कार्ड पाहिजे किंवा ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे. हे जे काय ओळखीचा पुरावा तुम्ही फॉर्म भरताना दिला असेल त्यातील एक ओळखीचा पुरावा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. इत्यादी कागदपत्राची ओरिजिनल तसेच एक झेरॉक्स प्रत ही सेल्फ अटेस्टेड विद्यार्थ्यांकडे असावी आणि तिथे प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात शिक्षण अधिकाऱ्यांच्या समोर तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा जी परीक्षा 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेली होती. जे विद्यार्थी TET परीक्षा 1, TET परीक्षा पेपर क्रमांक 2 असे दोन्ही पेपर जे विद्यार्थी पास असतील त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन मी आजचा व्हिडिओ बनवला आहे. त्यांना प्रमाणपत्र 8 जून 2026 पर्यंत मिळणार आहेत. 8 जून नंतर कुठल्याही प्रकारचे प्रमाणपत्र वितरित केले जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. चॅनलला जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.